आता साप समोर असल्यानंतर आपल्याला कधीच आवडत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळेजण ही लक्षात घ्या की पायात बूट घालून यायचे दादा शेतात येताना. एकमेव साप जो माणसाच्या पांघरणात शिरतो. मानवी शरीराची जी गरमी आहे ती ह्या सापाला आवडते. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे दाभा गावात अजगर साहेबांच्या घरी. सरांचं आडनाव अजगर आहे. फर्स्ट नेम काय म्हणले सर? पहिलं नाव काय म्हणले? भगवान वामनराव अजगर. भगवान अजगर आहेत. यांच्या शेतातल्या विहिरीमध्ये 2 साप पडलेले आहेत. त्या सापांना रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहोत. आणि कालच त्यांनी फोन केला होता. मी बाहेरगावी असल्यामुळे काल जमलं नाही. तर त्यांनी खाली ड्रीपचे जे पाईपचं बंडल सोडून ठेवलं आहे, ज्यावर ते दोन्ही साप येऊन बसलेले आहेत. आणि दोन्ही साप जे आहेत ते आहेत मण्यार, जो एक विषारी साप आहे. इंग्लिश नाव त्याचं आहे कॉमन क्रेट. करूयात रेस्क्यू. स्टे ट्यून. अच्छा, पलीकडे आहे का? हो, दिसला. थांबा 2 मिनिट थांबा. घाई नका करू. आम्हाला जर पिशवी काढू द्या. ह्या ड्रिपच्या बंडलमध्ये 2 मण्यार आहेत. एवढं क्लिअर दिसत नाही आता ह्याच्यामधनं. करूयात रेस्क्यू. स्टे ट्यून. पकड बा. चांगल्याच मोठ्या साईजचे आहेत. क्या बात है. सर अलीकडचा परत वाटते. परत मध्ये नाही घुसला पाहिजे त्याच्यासाठी चांगलाच मोठा साईजचा कॉमन क्रेट मण्या. एक तर गेल्यामध्ये सध्या ह्याही सापांचा मिलनाचा काळ चालू आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस अनावधानाने दोघं मध्ये पडले असणार. त्याच्यात मोठा आहे ना. आधी असेल एखाद्या.
अरे दोन्ही साप व्यवस्थितपणे रचले. लवकर त्यांना याच्या नैसर्गिक अधिवासात ते जंगलात सोडून देऊयात. या मग. हे आहेत भगवानराव अजगर साहेब, ज्यांच्या पुढे विहिरीतलं आपण हे दोन्ही साप काढले. काय कसं काय दिसलं ते? एक काल मुलं आले होते इथं आणि तिथे पाहिलं ते विहिरीमध्ये त्यानं दोन्ही विहिरीमध्ये होते. हां, ते आम्ही तुम्हाला कॉल केल्याच्या नंतर मी सांगितलं असं तर ड्रिपचा बंडल टाकून दिलं खाली, त्याच्यावरती रात्रभर टाकून जातात. हो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्टीची काळजी घ्या. आता तुमच्या शेतात कोणी मुक्कामी असतं का? कमी नसतं, पण इथं सगळं हे असतं आमचं. आता साप समोर असल्यानंतर आपल्याला कधीच आवडत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळेजण ही लक्षात घ्या की पायात बूट घालून यायचे दादा शेतात येताना. साप समोर असल्यावर काही करत नाही. जो साप दिसतो तो चावत नाही, जो दिसत नाही तो चावतो. म्हणजे तो चाललेला असतो, नाही कुठेतरी बसलेला असतो, आपण चुकून त्याच्या अंगावर पाय देतो आणि साप आपल्याला दंश करतो. नाही तर समोर असल्यानंतर साप कुठलाही चावत नाही. त्यामुळे पायात येताना कंपल्सरी बूट घालून या, जेणेकरून एखाद्या त्याच्या अंगावर जरी पाय पडला तर साप युजली चावतो पोटरीपर्यंतच्या भागाला कुठे. तर गमबूट येतात 250 रुपयाला फक्त पोटरीपर्यंत. ते बुटं घालून शेतात या, जेणेकरून अशी कुठली दुर्घटना घडणार नाही. आणि एवढ्यावर जर साप चावला तर माणसाचा जीव 100% असतो. तात्काळ दवाखान्यात पोहोचायचं. जे आपल्या जवळचं जे सरकारी ग्रामीण रुग्णालय आहे, आता आपलं लोणार जवळ आहे, तर लोणारच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ह्याचं जे विष प्रतिरोधक जे आहे ते अवेलेबल असतं. तिथं जर तुम्ही पोहोचला तर माणसाचा जीव 100% असतो. हा एकमेव साप असा आहे जो माणसाच्या पांघरणात शिरतो. म्हणजे मानवी शरीराशी डायरेक्ट संबंध येणारा हा साप आहे. बाकी दुसरा कुठलाही सापाचा जो आहे तो असा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. तुमचे मी व्हिडिओ नेहमी बघतो ना. पण माहिती फार महत्वाची हो. आपल्याला भीती का बरं वाटते? आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही म्हणून भीती वाटते. पण एकदा जर माहिती झाली तर ऑटोमॅटिक भीती कमी होईल. भीती कमी होईल म्हणजे तुम्हाला साप पकडायचे आहेत का? नाही, ते जिथं आहेत तिथं राहू द्यायचे. पण असं होतं की एखादा शेतात जरी साप बघितलं तर वाघाच्या वर होतं. बरोबर. ते म्हणजे वाघ एक वेळ आपण घाबरणार नाही, पण असं एवढं सापाला घाबरायला लागतं. तर ह्या गोष्टीचा थोडासा विचार करा सगळेजण, कारण निसर्गाचा हाही एक महत्वाचा घटक आहे. आता म्हणजे खूप साऱ्या लोकांचे आम्हाला आता जे काही व्हिडिओ जे आहेत त्याच्यावर खूप सारे निगेटिव्ह कमेंट येतात की बाबा विषारी साप कशाला जगले पाहिजे. आता मण्यार सापाचं जर म्हणाल तर मण्यार साप हा फक्त दुसऱ्या सापांना खातो. म्हणजे ऑटोमॅटिक साप सुद्धा सापांवर कंट्रोल ठेवतात. ह्याचं जे विष प्रतिरोधक जे आहे, ह्याचं जे औषध आहे हे ह्याच्याच विषापासून बनतं. पण आता कसं झालंय की माणूस स्वतःला इतकं श्रेष्ठ समजायला लागलाय की तो दुसऱ्या माणसाचा विचार करत नाही तर जनावराचा काय विचार करणार, अशी गत झालेली आहे. तर निसर्गाने बनवताना सगळ्यांना एकसारखंच बनवलेलं आहे. फक्त एवढंच आहे, आपल्या बुद्धीचा जास्त विकास झाला आणि आपण फक्त आपल्या स्वार्थापोटी ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो. तर ह्या गोष्टीचा थोडासा विचार करा, जेणेकरून निसर्ग व्यवस्थित राहील आणि पुढचे प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, सांगितलेल्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. कॉल केला नाही. धन्यवाद. हे मित्रांनो, आता भगवानराव अजगर यांच्या शेतातनं विहिरीतनं काढलेले 2 मण्यार साप. इंग्लिश नाव कॉमन क्रेट, हिंदीमध्ये करेट, काळ्या रंगाचा आणि अंगावर दुहेरी पांढऱ्या रेषा ही ह्या सापाची ओळख. न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं आणि सगळ्यात छोटे विषदंत असतात. बरेचदा हा साप चावलेला सुद्धा कळत नाही. म्हणजे त्यावेळी आपण झोपेत ह्या सापाचा बाईट होतो. माणसाच्या पांघरणात शिरणारा हा साप आहे. अर्ध्या अंगावरनं बघू शकता पांढऱ्या दुहेरी रेषा दिसतात. बाकी शरीर जे आहे ते पूर्ण काळं असतं. सध्या मिलन काळ असल्यामुळे हे साप 2-2च्या संख्येने दिसत आहेत आणि अशाच मिलन प्रक्रियेमध्ये चुकून विहिरीमध्ये पडलेले असणार. कॉमन क्रेट, मण्यार. मुख्य खाद्य जे आहे ह्या सापाचं ते दुसरे साप. बाकी ह्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या सगळ्या सापांना हा साप खातो. त्यामुळे निसर्गात ऑटोमॅटिकच सापांच्या संख्येवर सुद्धा नियंत्रण ठेवलं जातं. मण्यार, काळा शार, फक्त रात्रीच्या वेळेस ऍक्टिव्ह होणारा एकमेव साप जो माणसाच्या पांघरणात शिरतो. मानवी शरीराची जी गरमी आहे ती ह्या सापाला आवडते. चावलेला कळत नाही इन द सेन्स त्यावेळेला आपण गाढ झोपेमध्ये असतो, अशा वेळेस या सापाचा बाईट होतो. त्यामुळे चावलेला कळत नाही असं म्हणलं तरी चालेल. विषदंत एकदम लहान असल्यामुळे मुंगी चावली किंवा डास चावला असा माणसाला भास होतो. पण जर तुम्हाला सापाची जर वळवळ जाणवली तर माणसाचा जीव 100% वाचू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा साप चावल्यानंतर जे सिम्पटम्स आहेत ते सुद्धा जवळपास 1-2-2.5 तासांपर्यंत काही येत नाही. म्हणजे जे युजली दुसऱ्या विषारी साप चावल्यानंतर चावलेल्या जागेवर आग होणे, तिथे सूज येणे, असे काही प्रकार हा साप चावल्यावर होत नाही. हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे या सापाचा.
2-2.5 तासानंतर अचानक पोटात खूप जास्त दुखायला लागतं, मळमळ व्हायला लागतं, श्वास घ्यायला त्रास होतो, एखादी उलटी होते आणि माणूस अक्षरशः म्हणजे कोमात गेल्यासारखी सिच्युएशन येते. कारण ह्याचं जे वेनम जे आहे ते आहे न्यूरोटॉक्सिक, म्हणजे जी आपली नर्वस सिस्टम जी आहे मानवी शरीराची त्यावर ह्या सापाचं विष अफेक्ट करतं. मण्यार फुल्ली ॲडल्ट, घेऊयात सोडून. दिल्या मित्रांनो सोडून या सापांना याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल, सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जेणेकरून इतर लोकांपर्यंत ह्या सापाबद्दलची जी माहिती आहे ती पोहोचेल. आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.